Hello student, uh, now we take the lecture on the surface tension. Okay, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो न्यू टॉपिक आहे त्याच्यावरती आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि ह्या टॉपिकमध्ये आपण फ्लुइडची प्रेशर ही प्रॉपर्टी बघितली, पास्कल्स लॉ, प्रेशर मीटर हे प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आता फ्लुइडची जी दुसरी नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन. ही सरफेस टेन्शन प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे तर आपण डेली लाईफमध्ये जे आपल्याला काही प्रश्न पडतात, म्हणजे जो रेन ड्रॉप असतो तो काय स्पेरिकलच का असतो, किंवा जे मॉस्किटो वगैरे आहेत ते पाण्यावरती चालतात. ओके, त्याचबरोबर आपण एखादी पेपर पिन छोटीशी घेतली आणि ती अलगद जर का पाण्यावरती ठेवली तर ती फ्लोट करायला लागते. ॲक्च्युली ती सिंक व्हायला पाहिजे, बरोबर. इथं बायंड फोर्स तर नाही फ्लोट करते त्याचा, बरोबर. मग ह्या ठिकाणी कुठली प्रॉपर्टी आहे लिक्विडची की जी अपवर्ड फोर्स प्रोव्हाइड करते, तर ती प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, फ्लुइड ॲट रेस्ट. ओके, अँड बाय व्हर्च्यू वी study the molecular forces exerted by the liquid. Okay, and using this property the surface area or the surface of liquid is always act like an elastic membrane, stretched elastic membrane. आपल्याला कुठलाही लिक्विडचा सरफेस आपण जर का बघितला तर तो ताणलेल्यासारखा दिसतोय. एखादं कापड किंवा एखादं मेम्ब्रेन जे आहे ते आपण ताणून बसवलं तर ते कसं दिसेल, तसा लिक्विडचा सरफेस असतो. तर ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला हळूहळू ह्या लेक्चरमध्ये मिळणार आहे. ओके, तर हे सरफेस टेन्शन आपल्याला स्टडी करायच्या अगोदर आपल्याला त्याच्या पाठीमागचं जो रोल आहे तो रोल कोणाचा आहे, तर तो रोल आहे दोन मॉलिक्यूलमध्ये असणारा जो फोर्स आहे त्याला आपण मॉलिक्युलर फोर्स म्हणतो. ठीक आहे, कुठल्याही सॉलिड, लिक्विड, गॅसेस त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते एका पर्टिक्युलर डिस्टन्सच्या जवळ असतील तर ते एकमेकांना काय करतात, फोर्स लावतात. आणि या मॉलिक्युलर फोर्समुळंच आपले वेगवेगळे शेप्स वगैरे म्हणतात. लिक्विडमध्ये ना मॉलिक्युलर फोर्स आहे. तर आता हा जो काय मॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर force, okay, that is the force of attraction between two molecules. That force is known as intermolecular force. There are two types of these intermolecular forces. The first is adhesive force. Okay, simply the force of attraction between molecules of different substance is called as adhesive force. For example, this is ink molecule and the board molecule. Okay, the ink molecule is attracted towards the board molecule and that force of attraction between ink molecule and board molecule is the example of adhesive force. पाणी आपण ग्लासमध्ये घेतलं, बरोबर, ग्लासच्या कॉन्टॅक्टला, ग्लासच्या सरफेसला ते पाणी टच करते तेव्हा ग्लासचा मॉलिक्यूल आणि वॉटरचा मॉलिक्यूल यांच्यामधला जो काय फोर्स आहे तो देखील कुठला आहे, adhesive force आहे. तर परत एकदा रिपीट करतोय, the force of attraction between molecules of different substances is called as adhesive forces. I will discuss the types of intermolecular forces. This is the first type. Then the second one is the cohesive force. Okay, this is the force of attraction between molecules of same substance. That force is called as cohesive force. For example, in case of water, the force of attraction between two water molecules is cohesive force. The force of attraction between two glass molecules is cohesive force. These two forces are responsible to decide the shape of liquid drop. ओके, आपण ह्याच्याबद्दल पण थोडंसं बघणार आहे. आपण जर का एखादा पाण्याचा ड्रॉप पानावरती, बरोबर, जे लिप्स असतात त्याच्यावरती जर का आपण बघितला आणि तोच ड्रॉप आपण फ्लोअरवरती टाकला तर काय दिसते हे आपण बघितलंय, हे की नाही. तर तो लिफ्टवरती जो आहे तो स्टेबल राहतोय, खाली जो फरशीवर पडलेला आहे तिथं पाणी पसरतंय. तर ह्याच्या पाठीमागचं पण काय रिझन आहे, त्याच्या पाठीमागं पण सरफेस टेन्शन फेनॉमेन आहे की जो आपल्याला हळूहळू तिथे डिस्कस करायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला काही डेफिनेशन
इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आपल्याला बघायचे आहेत. तर पहिल्यांदा या 2 डेफिनेशन्स तुम्ही लक्षात ठेवा. तिसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. Okay, you know that there are different molecules are exert attractive force on each other. Okay, but this force, note carefully, this force is the short range force and it is not obey the inverse square law. म्हणजे जसं तुमचा ग्रॅव्हिटेशन लॉ त्याचबरोबर कुलॉम्स लॉ त्याच्यामध्ये फोर्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे, तसं याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये हा मॉलिक्यूल त्याच्या जवळपास जे मॉलिक्युल्स आहेत दाखवतोय मी इथं, बरोबर. ओके, हा मॉलिक्यूल, तर हा मॉलिक्यूल मॅक्सिमम कुठल्या मॉलिक्यूल पर्यंत फोर्स लिहू शकतो. तर सपोज आपण हा घेऊया, हा घेऊया, कुठलाही घेऊ. हे जे काही डिस्टन्स आहे मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच द मॉलिक्यूल एक्झर्ट अ फोर्स on other molecule, that distance is called as range of molecular attraction. तर त्याची डेफिनेशन आपण सिंपल कसं लिहू शकतो, तर मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच intermolecular forces are effective. This distance is called as range of molecular attraction. आता नीट समजून घ्या. सपोज I am the molecule and I will exert a force of attraction on other molecule up to distance suppose 50 centimeter. Then if any person comes in the 50 centimeter, inside the 50 centimeter distance, I will exert a force on that person. The person also exert a force on me. ओके, तर रेंजची कन्सेप्ट समजून घ्या. रेंज म्हणजे ते हा जो काय मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल मॅक्सिमम किती अंतरावर दुसऱ्या मॉलिक्यूलवरती फोर्स लावू शकतो, किंवा दुसरा मॉलिक्यूलवर तो या मॉलिक्यूलवरती किती डिस्टन्सवरून मॅक्सिमम फोर्स लावू शकतो, ते मॅक्सिमम डिस्टन्स आपण त्याला रेंज म्हटलेले आहे. ओके, आता नेक्स्ट टाइम डेफिनेशन ती स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, तर याच्यामध्ये काय बघा, सपोज दीज आर द मॉलिक्युल्स, डिफरंट मॉलिक्युल्स, अँड दिस इज द मॉलिक्यूल आय विल कन्सिडर, अँड दिस इज द सपोज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ओके, आता ह्या रेंजच्या आत जेवढे कोण येतील मॉलिक्युल्स, बरोबर, त्या सगळ्या मॉलिक्यूलवरती हा मॉलिक्यूल फोर्स लावणार. आता हे सगळे जर का पॉइंट्स आपण जोडले तर आपल्याला जो शेप मिळणार आहे तो स्पेरिकल मिळणार. म्हणून आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन कशी करणार आहे, द इमॅजिनरी स्पियर इन विच द मॉलिक्यूल इज ॲट द सेंटर अँड रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज रेडियस. दॅट इमॅजिनरी स्पियर इज कॉल्ड ॲज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. these two definitions are important. Okay, an imaginary sphere with molecule as center and range of molecular attraction as radius. That sphere is called as sphere of influence. And the last definition is the surface field. पहिले तर सरफेस आपण कशाला म्हणणार आहे की सपोज एखाद्या पॉटमध्ये आपण वॉटर घेतलं तर त्या वॉटरचे, बरोबर, जो एअरशी कॉन्टॅक्टमध्ये असणारा जो काय पार्ट आहे त्याला आपण सरफेस म्हणणार आहे. ओके, तर हा जो सरफेस आहे त्या सरफेसवरची छोटी फिल्म की जिला आपण सरफेस फिल्म म्हणणार आहे.
पण इथं या फिल्मचा फक्त थिकनेस जो आहे तो किती पाहिजे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढं. तर सरफेस फिल्म साठी डेफिनेशन आपण काय करू शकतोय, ए थिन फिल्म ऑन surface of liquid whose thickness is equal to range of molecular attraction. That thin layer of surface is called as surface film. Okay, these few definitions which are very important to further study the surface tension property. Okay, आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये बघायचं आहे ते म्हणजे why the free surface of liquid is act like an elastic membrane, stretched membrane. ओके, तर ह्याच्या पाठीमागचं आपल्याला रिझन बघायचं आहे. तर कुठलाही सरफेस आपण जर का बघितला तर तो रफ नसतोय, तो गुळगुळीतच असतो. तर तो गुळगुळीत का, त्याला असं खडबडीतपणा जसं सॉलिडमध्ये येतोय तो तसा का येत नाही, किंवा आपण पाण्याचा ड्रॉप घेतला तर तो स्पेरिकल शेपच का अटेंड करतोय, ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला थोडंफार इथं मिळेल. ओके, नाउ आय विल एक्सप्लेन द molecular theory which explains why surface tension arises. Okay, आणि मग आपण surface tension ची definition बघणार आहे. Next, molecular theory किंवा surface tension on the basis of molecular theory. Okay, for this first I will consider a vessel. This is the vessel, and in that vessel I will keep a liquid, suppose water. मी पाणी घेतलेलं आहे व्हिसल मध्ये. ठीक आहे, त्या व्हिसल मध्ये एक आतल्या व्हॉल्यूम मध्ये एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे. सपोज दॅट मॉलिक्यूल इज ए. नाउ द स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल ए इज सपोज दिस इज द स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये काय बघितलंय आपण, हा स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स मॉलिक्यूल एच आहे. म्हणजे ह्या गोलाच्या आत, स्फियरच्या आत जेवढे मॉलिक्यूल्स असतील तेवढे मॉलिक्यूल्स ए वरती फोर्स लावणार आहेत, आपल्याकडे ओढायला बघणार आहेत त्याला. ठीक आहे, हा मॉलिक्यूल ए ला इकडं ओढणार आहे, हा इकडं ओढणार आहे, हा इकडं ओढणार आहे. हे जे सगळे मॉलिक्यूल्स आहेत हे सगळे मॉलिक्यूल्स ए वरती फोर्स एक्झर्ट करतात. आणि सो द नेट फोर्स ऍक्ट ऑन मॉलिक्यूल ए इज हाऊ मच, नेट फोर्स ऍक्टेड ऑन मॉलिक्यूल ए विल बी 0 because I will a molecule, one molecule is pulled me towards left, towards right, upward, downward, okay, in all directions. Then the net force acted on molecule A is equal to 0. Note carefully, all part of sphere of influence is completely lie inside the liquid. Okay, now I will draw here, this is the surface film and R is the radius of thickness of surface film. Now consider, I will consider another molecule which is molecule B, and that molecule B is lie just inside the surface. Okay, and now I will draw the sphere of influence for molecule B. Sphere of influence for molecule B. Okay, you note carefully, in this part of sphere, upper part, in this part of sphere no water molecule is present, only air molecule is present. Note carefully this part. Okay, this is the surface, this is the surface, and in this part air or water vapor is present. Okay, but density of air and water vapor are very small as compared to density of water. So the number of molecules which are present in that part of sphere is also very small, and if the number of molecules are small, they exert a very little force on molecule B in upward direction. Okay, the half molecules exert upward force and the next half molecule exert downward force. But here the number of molecules which are present in the upper half of the sphere of influence is small as compared to number of molecules present inside the lower half. Okay, therefore the net force act on molecule B is in
डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तुम्ही विचार करा, माझ्यावरती इकडं खाली आणि वर असे 4 जण फोर्स लावतात. ठीक आहे, त्यातला सपोज वरचा फोर्स मी कॅन्सल केला, वरचा फोर्स अब्सेंट असेल, तर माझ्यावरती नेट फोर्स कुठं लागणार आहे? हे फोर्स एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. नेट फोर्स माझ्यावरती कुठं लागेल? डाऊनवर्ड डायरेक्शन. Therefore, the molecules which is present in the surface film is pulled in downward direction. Now, consider the last molecule C, which is present on the surface. Then, again you draw the sphere of influence for molecule C, and you see carefully the correct half part of sphere of influence is lie inside the liquid, and the remaining half is lie inside the air. Okay, this is the sphere of influence of molecule C. Now परत अगेन इथं टोटल मला खाली ओढणारे 20 जण आहेत, वर ओढणारे 20 जण होते. ते 20 जण वरचे नाही आहेत, फक्त खाली ओढणारेच 20 जण आहेत. परत माझ्यावरती नेट फोर्स कुठं लागला? डाऊनवर्ड डायरेक्शन. This molecule C is pulled in downward direction, and this force is maximum as compared to pulling force on molecule D. Okay, so the molecule C is pulled in inward direction. Now all the molecule, you see all the molecule which are present in the surface film of a liquid are pulled in the downward direction, but the liquid molecule cannot move in downward direction. कारण का बघा, इथं 1 2 3 4 5 6 मॉलिक्युल्स आहेत आणि हा 7वा आहे. बरोबर, हा सगळे मॉलिक्युल्स याला खाली ओढायला लागलेले आहेत, पण ह्याला खाली येता येत नाही. जसं मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढतोय, पण मला खाली जाता येत नाही, कारण का इथं नॉर्मल रिॲक्शन आहे. तसं ह्या मॉलिक्युलच्या सीच्या मॉलिक्युलच्या खाली दुसरा आहे, त्याच्या खाली तिसरा आहे, की त्याला खाली येऊन देत नाही. पण सगळ्यात जास्त फोर्स कुणावरती लागला? तर मॉलिक्यूल सी वरती लागला. आणि ह्या मॉलिक्यूल सी न काय केलेलं आहे? एक्स्ट्रा वर्क केलेलं आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा वर्क करण्यासाठी केलं तर इथून या सरफेस फिल्म मधून तो जेव्हा टॉपला येतोय तेव्हाच त्याच्यावरती कुठला फोर्स लागतोय? डाऊनवर्ड फोर्स लागतो. आणि ह्या डाऊनवर्ड फोर्सच्या अगेन्स्ट त्याची मुवमेंट होते. ओके, तर ती जी काही एनर्जी आहे, वर्क डन आहे, ती सरफेस एनर्जी मध्ये स्टोअर होते. आपण नंतर बघू. आता आपल्याला जायचं आहे व्हाय द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऍक्ट लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. आय विल रिपीट अगेन. ऑल द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस आर पुल्ड इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, देन व्हॉट हॅपन? सो दॅट द लिक्विड ट्रायज टू मिनिमाइज the number of molecules on the surface, and due to this the liquid surface is act like a stretched membrane. बघा बरं, इथं समजा या सरफेस वरती हा मॉलिक्यूल इथं जायचं ठरवलं, त्याला इथं जायचं ठरवलं. सपोज दिस इज सी. इकडचे 2 मॉलिक्युल्स याच्यावरती लगेच काय करणार आहेत? फोर्स लावणार आहेत. ह्या फोर्समुळे काय होईल? हा मॉलिक्यूल परत कुठे येईल? बरोबर सरफेस वरती. म्हणजे हा जो काय सरफेस आहे हा असा रफ असणार नाही, तर कसा असणार आहे? प्लेन असणार आहे. आता लास्ट एक्झाम्पल, वाय द रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल. पर्टिक्युलर तुम्ही व्हॉल्यूम घेतला पाण्याचा आणि तो व्हॉल्यूम जो आहे, बरोबर, सपोज 1 लिटर जर जास्त घेतो आपण, सोडला. आता पर्टिक्युलर त्या व्हॉल्यूमसाठी कुठला शेप की ज्याच्यामध्ये सरफेस एरिया मिनिमम असतो? तर असा एकच शेप आहे आणि तो म्हणजे स्पेरिकल. ओके, हा जो काय मॉलिक्यूल आहे, किंवा सपोज आपण एक असं ॲझ्युम करूया की इथं एक गिफ्ट ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना हे गिफ्ट, जे कोण इथं 1 मीटरच्या आत येतील त्यांनाच हे गिफ्ट मिळेल. सगळेजण लोक आले ते गिफ्ट घ्यायला, हां, किंवा इथं अट्रॅक्ट व्हायला लागले, तर आपल्याला जो सरफेस मिळेल किंवा जो शेप मिळेल, सगळी लोक एकत्र झाली, 2-2 मीटरच्या आतच सगळे थांबले, तर आपल्याला कुठला शेप मिळणार आहे? स्पेरिकल शेप मिळणार आहे. बरोबर, असा कधी रेक्टँग्युल किंवा क्युबॉइड असा शेप मिळणार नाही. तेव्हा ह्याच्या पाठीमागचं रिझन लक्षात घ्या. हा जो काय फोर्स आहे, डाऊनवर्ड फोर्स, या डाऊनवर्ड फोर्समुळं तुमचा जो लिक्विड सरफेस आहे तो कसा ऍक्ट होतोय? ऍक्ट लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. अँड दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ओके, थँक्स.